जरा कल्पना करा, हिमालयाच्या उंच कड्यांवर लाखो टन बर्फाचे बॉम्ब लटकलेले आहेत आणि ते कधीही फुटू शकतात. हे काही सायन्स फिक्शन नाहीये, तर हे एक गंभीर वास्तव आहे. चला तर मग, या लटकणाऱ्या हिमनद्या म्हणजे काय आणि त्या आपल्यासाठी इतक्या धोकादायक का आहेत हे समजून घेऊया. तर सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की ही लटकणारी हिमनदी म्हणजे नेमकं काय असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक छोटीशी हिमनदी असते, जी डोंगराच्या एकदम तीव्र उतारावर अक्षरशः चिकटलेली असते आणि तिची रचनाच अशी असते की ती कधी तुटून खाली कोसळू शकते, ज्यामुळे एक मोठा अनर्थ घडू शकतो. आता नुकतंच आपल्या शास्त्रज्ञांनी या धोक्यावर एक अभ्यास केलाय आणि त्यांचे निष्कर्ष खरं सांगायचं तर खूपच धक्कादायक आहेत. त्यांनी एक असा धोका समोर आणलाय ज्याकडे आपलं फारसं लक्ष नव्हतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, IIT भुवनेश्वर आणि DRDO सारख्या आपल्या देशातल्या टॉपच्या संस्थांमधले शास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी थेट गंगा नदीच्या उगमस्थानी म्हणजे उत्तराखंडमधल्या अलकनंदा खोऱ्यात संशोधन केलं. हो, हे तेच ठिकाण आहे जिथून आपली जीवनदायिनी गंगा सुरू होते. आणि तुम्हाला माहितीये त्यांना तिथे काय सापडलं? 1, 2 नाही, 10 नाही, तर तब्बल 219 लटकणाऱ्या हिमनद्या फक्त त्या एका खोऱ्यात. आता हा आकडा किती मोठा आहे याचा अंदाज घ्यायचा असेल तर विचार करा, 2.39 घन किलोमीटर बर्फ हे प्रचंड प्रमाण आहे. म्हणजे जवळपास 72 चौरस किलोमीटरच्या परिसरात हे पसरले, जे साधारणपणे एका मोठ्या शहराएवढंच क्षेत्र झालं. पण फक्त संख्या आणि आकारच महत्वाचा नव्हता. ह्या अभ्यासातली सगळ्यात चिंताजनक गोष्ट तर पुढे आली, जे खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा वाजवणारी होते. या 219 हिमनद्यांपैकी जवळजवळ 1/3 म्हणजे 33% अत्यंत अस्थिर अवस्थेत आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की त्या कधीही कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. म्हणजे त्या भागातली प्रत्येक तिसरी हिमनदी एक जिवंत धोका बनली आहे. मग आता प्रश्न असा आहे की जेव्हा यातली एखादी हिमनदी कोसळते तेव्हा नेमकं काय होतं? बरं, यामुळे एकापाठोपाठ एक अशा धोक्यांची एक भयंकर साखळीच सुरू होते. बघा, हे सगळं सुरू होतं हिमनदी कोसळण्याने. त्यामुळे एक प्रचंड मोठा हिमस्खलन होतो. मग हा सगळा बर्फ आणि दगडमातीचा ढिगारा नदीचा प्रवाह अडवतो, जणू काही निसर्गानेच एक तात्पुरतं धरण बांधलंय. आणि मग जेव्हा हे धरण फुटतं तेव्हा नदीच्या खालच्या भागात एक विनाशकारी पूर येतो. हा एक भयानक डॉमिनो इफेक्ट आहे. हा जो हिमस्खलनाचा ढिगारा असतो ना, तो 50 मीटरपेक्षाही उंच असू शकतो. म्हणजे साधारणपणे 15 मजली इमारती एवढा उंच. आणि या धोक्याच्या मार्गात थेट माणा, बद्रीनाथ आणि हनुमान चट्टीसारखी प्रसिद्ध तीर्थस्थळं आणि गावं येतात. पण प्रश्न हा आहे की हा धोका इतका का वाढलाय? याच्यामागे नक्की कारणं काय आहेत? चला, या मानवनिर्मित संकटाच्या मुळाशी जाऊया. यामागे मुख्यत्वे 2 कारणं आहेत. एकीकडे आहे हवामान बदल. यामुळे हिमालय जगातल्या इतर भागांपेक्षा जास्त वेगाने तापतोय, ज्यामुळे मोठ्या हिमनद्या वितळतायत आणि त्याचा परिणाम म्हणून या लहान लटकणाऱ्या हिमनद्या अस्थिर होत आहेत. आणि दुसरीकडे आपण माणसं सुद्धा जबाबदार आहोत. या नाजूक प्रदेशात रस्ते, मोठे मोठे हायड्रोपॉवर प्रोजेक्ट्स आणि अनियोजित शहरीकरण इतक्या वेगाने वाढते की धोका अनेक पटींनी वाढला आहे. आणि हे चित्र बघा, हे या समस्येची तीव्रता अजून स्पष्ट करतं. धोकादायक समजल्या जाणाऱ्या भागांमध्ये बांधकाम क्षेत्र 2000 साली सुमारे 8000 चौरस मीटर होतं, जे 2030 पर्यंत 1.5 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. हा तर थेट धोक्याला निमंत्रण देण्यासारखाच प्रकार आहे. ठीक आहे, परिस्थिती गंभीर आहे हे नक्की. पण अजूनही वेळ आपल्या हातातून पूर्णपणे गेलेली नाहीये. शास्त्रज्ञांनी या संकटाचा सामना करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत. तर सुरक्षित भविष्यासाठी पुढे काय करता येईल ते पाहूया. शास्त्रज्ञांनी एक चौफेर योजना दिली आहे. यात सॅटेलाइट आणि ड्रोनच्या मदतीने धोकादायक हिमनद्यांवर 24 तास नजर ठेवणे, धोक्याची पूर्वसूचना देणारी सिस्टीम बनवणे, सर्वात संवेदनशील भागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या बांधकामांवर कडक निर्बंध घालणे आणि हवामानातील बदल लक्षात घेऊनच विकासाचं नियोजन करणं यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. साहजिकच सगळ्या 219 हिमनद्यांवर एकाच वेळी लक्ष ठेवणं शक्य नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी सुचवलंय की ज्या हिमनद्यांपासून सगळ्यात जास्त धोका आहे त्यांच्यावर आधी लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटी हा सगळा अभ्यास आपल्या सगळ्यांसमोर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा करतो.
एका बाजूला बदलतं हवामान आहे, दुसरीकडे विकासाची गरज आहे. अशा परिस्थितीत लोकांचे जीव वाचवणं आणि त्याचवेळी हिमालयासारख्या पवित्र पर्वतांचं संरक्षण करणं, या दोन्हींमध्ये आपण संतुलन साधणार तरी कसं?